दुपारी झोपून उठल्यावरती अवधूत कधी खाली जातो ना हे काही कळतच नाही. त्याची स्पीड एवढी आहे जास्त की मी झोपून उठेपर्यंत तर तो खालती पोहोचलेला सुद्धा असतो. आणि असं काही वावरतं जसं काही त्याला सगळे रस्ते सगळीकडचं सगळं माहिती आहे. असो ते सगळं झालं, त्याला वरती आणलं, आवरलं आणि मग आम्ही गेलो बाहेर, कारण आई जाणार आहे टूरला. म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी सगळे मिळून फिरायला जाणार आहेत. त्यांच्यासाठी काही ड्रेस वगैरे घ्यायचे होते, तेच घ्यायला गेलेलो. आणि येताना हा ब्रेड वडा आणला जो की आमच्या बाबांना आणि आम्हाला खूप आवडतो. आल्यावरती मस्त चहा वगैरे केला आणि ब्रेड वडा खाल्ला. त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं, जास्त काही नाही. मी टिश्यू पेपर होल्डर मागवलेलं जे की खूप छान आणि एकदम कमी प्राईजमध्ये मला मिळालं. फक्त 120 रुपयाला एवढं मोठं मिळालं मला आणि क्वालिटी वगैरे एकदम मस्त होती. माझे टिश्यू पेपर ना फ्रीजवरती असेच पडलेले असतात प्लास्टिक पिशवीमध्ये, ते काही व्यवस्थित दिसत नाही. म्हणून म्हणलं तर त्याच्यासाठी काहीतरी करणंच आहे, म्हणून हे टिश्यू पेपर होल्डर मागवलं. आणि खरंच खूप मस्त आहे, यामध्ये सगळे टिश्यू पेपर बसले. आणि आता ना मी हे फ्रीजवरती ठेवणार आहे, जेणेकरून सगळं मेसी जो असतं ते काहीच दिसणार नाही, एकदम स्वच्छ दिसेल माझं आता फ्रीजरचं सगळं काही. आणि हे इतकं भारी आहे ना, म्हणजे दिसायलासुद्धा आणि ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आहे, त्यामुळे घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर लिंक वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचं तर मी तुम्हाला सांगितलंच की आई आणि बाबा आता जाणार आहेत फिरायला, त्यांच्यासाठी काही खायला करून द्यायचं होतं, म्हणून मी इथं चकलीची भाजणी भाजत होते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आम्हाला चकली आणि चिवडा दोन्हीसुद्धा करायचं आहे. म्हणून म्हणलं आदल्या दिवशीच भाजून ठेवावं, म्हणजे नंतर गडबड नाही होणार. म्हणजे स्वयंपाक चकली हे सगळंच एकदम आलं की गडबड होते, त्यामुळे आदल्या दिवशीच रात्री भाजून ठेवलं सगळं बारीक करून. आता डायरेक्ट उद्या सकाळी उठल्यावरती चकली करायला कसं बरं होऊन जातं. आणि